मूल तालुक्यातील उसराळा येथून मारोडा इथं विश्वशांती विद्यालयाकडे येत असताना पिकअप चारचाकी वाहन पलटी झाल्याची गंभीर घटना घडली आहे। शाळेची बस न आल्यानं पाण्याची कॅन घेऊन परत जात असलेल्या पिकअप वाहनाला थांबून 15 विद्यार्थी शाळेकडे निघाले होते। दरम्यान चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं वाहन पलटी झाले। या अपघातात 15 विद्यार्थ्यांपैकी 10 जणांना मार लागला असून त्यातील 4 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे। घटनेची माहिती मिळताच उसराळा येथील माजी सरपंच बंडू नरमलवार व विद्यमान सरपंच प्रियंका लोकनाथ नरमलवार यांनी तातडीनं जखमींना मारोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून प्रथमोपचार केले। त्यानंतर जखमी विद्यार्थ्यांना मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे। गंभीर जखमी 4 विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर इथं पाठवण्यात आलं आहे। घटनेची माहिती मिळताच मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय राठोड यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली असून अपघाताबाबत अधिक तपास सुरू आहे। मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रभाकर भोयर, मारोडाचे सरपंच भिकारू शेंडे, ॲडव्होकेट सागर मुद्दमवार, मंगेश पोटवार यांनीही भेट दिली। दरम्यान महामंडळाची नियमित बस फेरी उपलब्ध नसल्यामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप करत नागरिकांनी तीव्र रोष व्यक्त केला असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने नियमित बस सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.